श्रावण मासाला सुरुवात झाली आहे. उद्या नागपंचमी आहे. नागदेवतेच्या नैवेद्यासाठी ज्वारीच्या लाया आणि काकडीचे उंडे म्हणजेच काकडीचे हळदीच्या पानातल्या पातोळ्या कशा बनवायच्या आहेत आज आपण ते बघणार आहोत. नमस्कार, मी प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे. सुरुवात आपण ज्वारीच्या लाह्यांपासून करणार आहोत. यासाठी इथे मी 1 वाटी ज्वारी घेतली आहे. आपण भाकरीसाठी जे ज्वारी वापरतो तीच नेहमीची ज्वारी ही घेतलेली आहे. इथे मी गॅसवर एक भांडे घेतले आहे. यामध्ये साधारण 4 ग्लास इतके पाणी घातलेले आहे. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण जी 1 वाटी ज्वारी घेतलेली आहे ही पाण्यामध्ये घालायची आहे. आपल्याला ही ज्वारी अजिबात पाण्यामध्ये उकळून घ्यायची नाही. एक उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद केला आहे आणि या गरम पाण्यामध्ये आपण ही ज्वारी घातलेली आहे. तुम्हाला हे जर वर आलेले दाणे दिसत असतील तर हे काही खराब दाणे आहेत, ते वर आलेले आहेत. आपल्याला ही ज्वारी गरम पाण्यामध्ये साधारण 10 ते 15 मिनिटं अशीच ठेवून द्यायची आहे. यामुळे ज्वारीचे दाणे आहेत ते छान फुलले जातील. भांड्यावर झाकण ठेवलेले आहे. 10 ते 15 मिनिटं साधारण ही ज्वारी अशीच मी ह्या गरम पाण्यामध्ये ठेवून देणार आहे. 15 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ज्वारी इथे फुललेली दिसत आहे. हे बघा, ज्वारीचे दाणे थोडे फुललेले आहेत. आता आपल्याला यामधलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. ज्वारीमधलं संपूर्ण आपल्याला पाणी गाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे चाळण घेऊन यामधलं पाणी मी गाळून घेतलेलं आहे. ज्वारी आपल्याला थोडा वेळ अशाच प्रकारे चाळणीमध्ये ठेवायची आहे. जितकं होईल तितकं पाणी आपल्याला यामधलं काढून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे मी सुती कापडा घेतलेला आहे आणि या कापडावर साधारण 4 ते 5 तास आपल्याला ही ज्वारी अशा प्रकारे पसरून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे कडक ऊन येत असेल तर उन्हामध्ये ही ज्वारी छान कोरडी करून घ्या, नाही तर पंख्याखाली जसं सुती कापडावर ज्वारी छान कोरडी करून घ्या. काही पारंपरिक पदार्थ असे आहेत जे त्या सणासाठी त्या भागामध्ये बनवले जातात. कोकणामध्ये देखील आवर्जून नागपंचमीसाठी बनवला जाणारा पदार्थ तो आहे पातोळ्या. आज आपण काकडीच्या हळदीच्या पानातल्या पातोळ्या बघणार आहोत. यासाठी इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. इथे मी नेहमीचेच भाकरीचे पीठ घेतलेले आहे. त्यानंतर अर्धी वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे. गूळ इथे आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. यानंतर इथे मी 1 वाटी ओल्या नारळाचा खीस घेतलेला आहे. 1 वाटी ओल्या नारळाचा खीस असेल तर अर्धी वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. इथे सगळे साहित्य एकाच वाटीच्या मापाने मी घेतलेली आहेत. पदार्थामधले कोणतेही जिन्नस तुम्ही अचूक प्रमाणामध्ये घेतले तर तो पदार्थ अजिबात चुकणार नाही. त्यामुळे मी एकाच वाटीच्या मापाने नारळाचं खीस, गूळ, पीठ आणि काकडीचं खीस देखील घेतलेला आहे. सध्या मार्केटमध्ये अशा प्रकारे गावठी काकड्या मिळतात. यामधली एक काकडी घेतली आहे. साल काढून आतल्या बिया देखील मी काढून घेतलेल्या आहेत आणि किसणीच्या साहाय्याने ही काकडी किसून घेतलेली आहे. काकडी किसून घेण्याआधी काकडीची चव घेऊन बघा. बऱ्याच वेळा काकड्या कडवट असतात. थोडे आपल्याला मीठ घ्यायचे आहे आणि वेलची पावडर घ्यायची आहे आणि आणखी एक छोटा गुळाचा खडा घेतलेला आहे. आपण ह्या काकडीच्या पातोळ्या हळदीच्या पाण्यात बनवणार आहोत, म्हणून इथे मी हळदीची पाने घेतलेली आहेत. पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि एका पानाचे मी 2 भाग केलेले आहेत. अशा प्रकारे देठाकडचा भाग कापून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर का हळदीचं पान नसेल तर तुम्ही या पानाऐवजी केळीचं पान देखील घेऊ शकता. तितक्याच सुंदर त्याही पातोळ्या होतात. चला तर आपण पातोळ्या बनवायला सुरुवात करूया. इथे कढईमध्ये 1 चमचा तूप घेतला आहे. जिन्नस घेतले त्यामध्ये तूप दाखवण्यासाठी विसरले आहे. आता या चमचाभर तुपामध्ये 1 वाटी आपण जो खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे तो आपण छान परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मी मध्यम आचेवर ठेवले आहे. अगदी मिनिटभर खोबऱ्याचा खीस परतून घेतल्यानंतर आपण अर्धी वाटी जो गूळ घेतलेला आहे तो गूळ यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचा आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडे मीठ घातले की त्या पदार्थाची चव आणखी छान लागते, म्हणून अगदी किंचित यामध्ये मी मीठ घातले आहे. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवूनच गूळ आणि खोबरं छान परतून घेतलं आहे. गूळ खिसून घेतल्यामुळे ते गूळ लगेचच वितळलेलं आहे. गॅसची फ्लेम आपण बंद केली आहे. आता यामध्ये आपल्याला थोडी वेलची पावडर घालायची आहे. आता हे जिन्नस आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि सारण एका भांड्यामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत पातोळ्यांचं पीठ तयार करायचं आहे. इथे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे. 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आपल्याला उकड काढायची आहे. 1 वाटी पीठ घेतलेलं आहे म्हणून यासाठी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आपण जो छोटा गुळाचा तुकडा घेतला होता तो या पाण्यामध्ये घातला आहे आणि अगदी किंचित मीठ देखील घातलं आहे. अगदी 1 टीस्पून इतकं आपल्याला यामध्ये
तूप घालायचं आहे. पातोळ्याच्या आतलं सारण गोड आणि रुचकर आहेच, वरचं आवरण देखील तितकंच चविष्ट होण्यासाठी आपण उकडीमध्ये गूळ, मीठ आणि तुपाचा वापर केलेला आहे. पाण्याला छान उकळी आले आहे. आता यामध्ये आपण किसून घेतलेली काकडी आहे ती घालायची आहे. आता हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहे. गूळ पाण्यामध्ये पूर्णपणे वितळू द्यायचं आहे. उकळत्या पाण्यामध्ये काकडीचा खीस घातल्यानंतर एक छान वाफ येऊ द्यायची आहे. यासाठी यावर मी अगदी 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवत आहे. 2 मिनिटानंतर याला वाफ बसली की लगेचच मी यामध्ये तांदळाचं पीठ घालणार आहे आणि पुन्हा एकदा यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे आणि छान असे एक वाफ येऊ द्यायची आहे. मिनिटभरानंतर पुन्हा झाकण काढलं आहे. गॅसची फ्लेम मी आता बंद केली आहे आणि छान हे तांदळाचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला छान वाफ बसू द्यायची आहे. इथे मस्त अशी तांदळाची उकड तयार झाली आहे. गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे. पुन्हा एकदा या भांड्यावर झाकण ठेवून ही उकड आपल्याला अशीच ठेवायची आहे. छान अशी वाफ यावर बसली पाहिजे, म्हणजे आपली उकड देखील छान तयार होईल. 5 मिनिटानंतर तयार झालेली उकड मी एका ताटामध्ये काढून घेतली आहे. आपल्या या उकडीचं पीठ मळून घ्यायचं आहे, पण त्याआधी आपल्याला ह्या गुठळ्या मोडायच्या आहेत. पीठ आता गरम आहे म्हणून मी इथे वाटीचा वापर करत आहे. तुम्ही वाटीऐवजी पेल्याचा देखील वापर करू शकता. गुठळ्या मोडून झाल्यानंतर हाताला सोसत असेल तर लगेचच पीठ मळायला घ्यायचं आहे. थोडं थंड पाण्याचा हात लावून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. इथे मी व्यवस्थित असं हे पीठ मळून घेतलं आहे. छान मऊसूद असं हे पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत. मी घेतलेल्या प्रमाणामध्ये 7 गोळे तयार झालेले आहेत. आता लगेचच आपण पातोळ्या बनवायला सुरुवात करणार आहोत. मी अशा प्रकारे हळदीचं पान घेतलं आहे. त्याला छान पाणी लावून घ्यायचं आहे. इथे तेल लावण्याची अजिबात गरज नाही आहे. अशा प्रकारे हातावर थोडा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे आणि यावर आपल्याला थापायचं आहे. ह्या पानांच्या ज्या रेषा आहेत त्याची छान अशी डिझाईन या पातोळ्यांना येते आणि छान सुवास देखील येतो. पातोळ्यांसाठी आपण हे जे पीठ थापत आहोत ते थोडं पातळच थापायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे मी संपूर्ण पीठ व्यवस्थित थापून घेतलेलं आहे. जास्त जाड किंवा अति पातळ देखील ठेवू नये. आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. पान थोडं मी अशा प्रकारे आडवं पकडलेलं आहे आणि इथे मी सारण भरलं आहे. सारण भरताना अगदी जास्त किंवा अगदी कमी सारण भरू नये. पान मी अशा प्रकारे फोल्ड करून आता सर्व कडा दाबून घेत आहे, म्हणजे उकळल्यानंतर त्या कडा ओपन होणार नाहीत. ही पातोळी दाबत असताना आपल्याला अगदी हलक्या हाताने हे काम करायचं आहे. एक पातोळी आपली तयार झाली आहे. अशाच प्रकारे दुसरी पातोळी देखील बनवली आहे. पानावर छान असं हे पीठ थापून घेतलेलं आहे. पातोळीमध्ये राहील इतकंच आपल्याला सारण भरायचं आहे, म्हणजे आपल्याला फोल्ड देखील व्यवस्थित करता येते. हे बघा, आता आपण हे सारण भरल्यानंतर एक बाजू अशी उचलून घ्यायची आहे. सारण बाहेर पडू नये यासाठी अगदी काळजी घेऊन आपल्याला ही फोल्ड करायची आहे. हलक्या हाताने आपल्याला सर्व बाजूने दाब द्यायचा आहे, म्हणजे पातोळीच्या कडा सर्व बाजूने व्यवस्थित बंद होईल. हे बघा, अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने व्यवस्थित पातोळीच्या कडा आपल्याला दाबून घ्यायच्या आहेत. इथे आपली ही देखील पातोळी तयार झाली आहे. अशाच प्रकारे आपल्याला सर्व पातोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. पातोळ्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. चाळणीमध्ये तेल न लावताच डायरेक्ट आपण अशी पानं ठेवली तरीही चालेल. आता बनवलेल्या सर्व पातोळ्या या चाळणीमध्ये ठेवल्या, वर झाकण लावून अगदी 10-15 मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. नैवेद्यासाठी मी ज्वारीच्या लाह्या देखील बनवणार आहे. आपण कोरडी करून घेतलेली जी ज्वारी आहे ती एका लोखंडी कढईमध्ये घातली आहे. गॅसची फ्लेम अगदी हाय ठेवून आपल्याला ही कढई छान गरम करून घ्यायची आहे आणि अगदी मुठभरच यामध्ये ज्वारी घालायची आहे आणि एका सुती कापडाने अशी छान ही ज्वारी आपल्याला हलवून घ्यायची आहे. लगेचच ही ज्वारी फुटायला लागते. याला ज्वारी फोडणे देखील म्हणतात. अधूनमधून आपल्याला ही ज्वारी हलवून घ्यायची आहे. आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवूनच ही प्रोसेस करायची आहे. ज्वारी फुटायला लागल्यानंतर ती बाहेर उडते, म्हणून मी यावर झाकण ठेवलं आहे. इथे बघा, लाह्या आता छान तयार झालेल्या आहेत. अजूनही काही ज्वारी फुटत आहेत, म्हणून मी पुन्हा एकदा या भांड्यावर झाकण ठेवत आहे आणि हे भांडं अशा प्रकारे हलवून घेत आहे. पूर्णपणे ज्वारी फुटण्याचा आवाज कमी झाल्यानंतर आता ह्या तयार झालेल्या बाकीच्या लाह्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. जे दाणे जड असतात ते बऱ्याचशा वेळा फुटत नाहीत, पण ज्या लाह्या तयार झालेल्या आहेत त्या आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत. इथे बघू शकता, सर्व कोरड्या केलेल्या ज्वारींच्या ह्या लाह्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत. भरपूर इथे आपल्या ह्या लाह्या तयार झालेल्या आहेत. मुलांसाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी देखील ह्या लाह्या तुम्ही बनवून ठेवू शकता.
इथे आपल्या पातोळ्या देखील तयार झाल्या आहेत. 15 मिनटं छान वाफवल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशा ह्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत. खूप मस्त असा सुगंध या पातोळ्यांचा देखील सुटला आहे. हळदीच्या पानामधल्या ह्या पातोळ्या खायला खूप अप्रतिम लागतात. तुम्ही इथे बघू शकता ह्यावर छान ह्या पानांच्या रेषा देखील पातोळ्यावर उमटल्या आहेत. पातोळ्यामधलं हे जे सारण आहे त्याचा सुगंध देखील फार सुंदर येत आहे. इथे आपल्या काकडीच्या हळदीतल्या पानातल्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत. अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने बनवलेला हा नागपंचमीसाठीचा जो नैवेद्य आहे तो इथे आपला तयार झालेला आहे. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की या रेसिपीला लाईक आणि शेअर करा. आणि तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन आहात तर प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा. नमस्कार.